शिर्डीचे ग्रामस्थ जे आहेत त्यांच्या समेत प्रशासनाची आम्ही एकत्र बैठक घेतली आणि गेल्या मागचा जो कुंभमेळ्याचा अनुभव इतका चांगला नव्हता. म्हणजे विनाकारण त्याचा इतका विपर्यास केला गेला तर शेवटी इथं भक्तच कोणी फिरकलं नाही. तर त्याचे सगळे कटू अनुभव लक्षात घेऊन आता बऱ्यापैकी नियोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मोठ्या प्रमाणात सगळ्या गावकऱ्यांना सामावून घेत आपण ते काही योजनेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतोय. जितकं जवळ साहेब भक्ताला येता येईल मंदिराच्या दर्शनासाठी तो आपण प्रयत्न करतोय. पार्किंगच्या नवीन सुविधा निर्माण होत आहेत. मला वाटतं शिर्डी एक आध्यात्मिक नगरी करण्यासंदर्भात सुद्धा नगरपालिकेने पाऊल उचललं आणि संस्थांनी सुद्धा आता पाऊल उचलले की ज्यामध्ये येणाऱ्या साहेब भक्ताला पुढच्या 6 महिन्यात वर्षभरात एक आध्यात्मिक नगरीमध्ये आपण आल्याचं त्या ठिकाणी अनुभूती आली पाहिजे. अशा अनेक योजना आपण घेतलेल्या आता नाही. आता शिर्डी विमानतळाचं जे काम आहे ते पुष्कळ वेगाने पुढे येत आहे. मेगा इंजिनिअरिंग म्हणून कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी काम करत आहेत आणि बाकी मग ज्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण करायच्या आहेत मग विमानतळाच्या संबंधी भोवताली तर ते मला वाटतं ती आता प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून त्यासाठी ते काम करत आहे. आता सगळ्या अतिशय दुर्दैवी घटना होती. सगळ्या रिक्षांची तपासणी करायला सांगितलेली आहे. विना परवाना एकही वाहन शिर्डीमध्ये चालणार नाही अशा सक्त सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. कठोर कारवाई करायला सांगितली आहे. आणि अशा पद्धतीने जर परवाना धारक जरी अशा पद्धतीने तक्रार आली तर परवाना रद्द करण्यासंदर्भात सुद्धा तात्काळ कारवाई करण्याची सूचना दिलेल्या आहे. काल आपण आवाहन केलं होतं की अंमली पदार्थाविषयी पोलिसांची मोहीम सुरू होती त्यात सहभागी व्हावं काय सांगतो? नाही, आज नशामुक्त भारताचा जो एक मोठा संकल्प देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलेला आहे. राज्यामध्ये त्याची सुरुवात आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेला आहे. त्याला अनुसरूनच आज आपल्या राज्यातला पहिला जिल्हा अहिल्यानगर जिल्हा ज्यामध्ये जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी पुढाकार घेऊन हे अंमली पदार्थ विरोधी एक अभियान जनजागृती अभियान सुरू केलेलं आहे. आज मोठ्या प्रमाणात महाविद्यालयाचे विद्यालयाची मुलं त्या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये आले होते आणि आज काळाची गरज आहे. आज अंमली पदार्थाच्या माध्यमातून तरुण पिढीला एवढा विळखा घातलेला आहे आणि पालकही हातबल झालेले आहे. नशा करणारी मंडळी त्यांना काही कळत नाही आपण काय करतोय. एक पिढी उद्ध्वस्त होते आणि जे त्या अशा अंमली पदार्थाचा धंदा करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर मात्र आता कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांना कडक शासन झालं पाहिजे. हे तर एका बाजूला आम्ही कारवाई करू पण दुसऱ्या बाजूला महाविद्यालयामध्ये विद्यालयात जाऊन त्या विद्यार्थ्यांपुढे काउन्सिलिंग सुद्धा करण्याची आवश्यकता आहे. तो सुद्धा आम्ही आता निर्णय केलेला आहे. पुणे नाशिक रेल्वेबाबत अद्यापही संभ्रम आहे. ऑगस्टला मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. नाही, माझे पुणे नाशिकच्या बद्दल जी संदिग्धता होती त्या दूर झालेली आहे. अर्थ स्टेशन जे आहे नारायणगावचं त्याच्या कारण दाखवून ती रेल्वेनेच रद्द करण्याचा घाट घातला होता रेल्वे प्रशासनानं. पूर्वीच्या रेल्वे मंत्रालयाने त्याला मान्यता दिली होती कारण तो 50% खर्च करणार होतो सरकार, राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय. आता तर आपण 100% खर्च करण्याची तयारी दाखवलेली आहे. म्हणून एक आपले जे नामवंत शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली आता माननीय मुख्यमंत्र्यांनी समिती नेमलेली आहे की तो या सगळ्या विषयाचा जे आक्षेप व्यक्त केलेले रेल्वे बोर्डानं त्याचा अभ्यास करतील. त्याच्यामध्ये रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे लोक आहेत, पुणे नाशिकचे विभागीय आयुक्त त्याच्यामध्ये आहेत. मला वाटतं एक या रेल्वेच्या बाबतीमध्ये मार्ग काढण्याचाच प्रयत्न आता सरकारने सुरू केलेला आहे. आता मला वाटतं 9 ऑगस्टचा सुद्धा जो निर्णय झालेला आहे चक्काजाम करण्याचा काही मंडळींनी घेतलेला आहे मला वाटतं तो या GR निघण्यापूर्वी झालेला होता. माझी अपेक्षा आहे तो चक्काजामचा निर्णय ते आता स्थगित करतील अशी मला विश्वास आहे. शिर्डी मार्गे रेल्वे नेण्यामध्ये विखे पाटलांचा मोठा वाटा आहे. ते राजकारण करत आहे असं विरोधक वारंवार असं की साईबाबांची सेवा करताना येणाऱ्या कोट्यवधी भक्तांची या ठिकाणी सोय करताना जर शिर्डी मार्गे जर रेल्वे जात असतील तर त्याचं सगळ्यांनी खरं स्वागतच करायला पाहिजे. जे माझ्यावर टीका करतात ते सुद्धा बाबाचं दर्शन घेतातच ना. असं काही नाही की ते बाबाचं दर्शन घेत नाही. मला वाटतं त्यांनी शिर्डीच्या रेल्वेला विरोध करू नये ओपन करत असेल
तर मग बाबाचं कोप झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी अपेक्षा आहे की ते शिर्डीच्या येणाऱ्या देशातल्या सगळ्या बाजूने येणाऱ्या भाविकांची सोय आपण त्यात करतोय. पण पुन्हा नाशिक रेल्वेला सुद्धा आम्ही हे जे शिर्डीहून थेट दोडी आहे तिथे स्टेशन करून त्याला जोडावं, म्हणजे मग थेट मुंबईला जाता येईल आणि डावीकडे वळलं तर पुण्याला जाता येईल, असं आपण त्यामध्ये पहिल्या प्रस्तावात म्हटलं होतं. पण मध्येच बंद करण्याचा निर्णय झाला. आता नवीन कमिटीमध्ये ज्या निर्णय होईल आपण परत त्याच्यात चर्चा करू. असं की ज्या वंशावळी समितीच्या आलेल्या रिपोर्टप्रमाणेच दाखले दिले गेलेले आहे. आता ते जात पडताळणीच्यामध्ये जर असं लक्षात आलं असेल की काही चूक आहे, काही कागदपत्र चुकीचे सादर केले असेल तर तो जात पडताळणीला समितीला तो अधिकार आहे, तर ती कायदेशीर स्थापित झाली समिती ती. परंतु आमची भूमिका हीच आहे की किमान आता दाखले द्यायला सुरुवात झाली, मोठ्या प्रमाणात दाखले दिले जात आहेत. असं कुठं जर त्याचा काही विपरीत झाला असेल किंवा काही चुकीच्या माहितीच्या आधारावर काही झालं असेल, दाखले दिले असतील तर निश्चितपणे त्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु याच्यामध्ये आज मान्य जरांगे पाटलांचं मी पाहत होतो, स्टेटमेंट पाहत होतो, त्यामध्ये महसूल मंत्र्यांनी काही सूचना दिल्यात का, मग माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यात काही केलं का. खरं म्हणजे आता हा मुद्दा तसं काही राहिलेलाच नाही आहे. आता दाखले देण्याची प्रक्रियेने एवढा वेग घेतलेला आहे. सगळ्या प्रकारच्या ज्या योजना होत्या, शिष्यवृत्तीची योजना होती ती पहिले 8वी 9वी 10वीला होती, आता आपण पहिलीपासून सुरू केली. मोठ्या प्रमाणात PhD होल्डर असतील, तुमच्या ज्या योजना आपण सारथीमध्ये घेतो त्या बाबतीमध्ये असेल, अशा अनेक आता प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आम्ही आता सविस्तर शासनाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आम्ही मान्य जरांगे पाटलांना पाठवतोय. आणखी त्यामध्ये त्यांना काही सूचना असतील तर आपण करू ना, आम्ही त्या सूचनेचा निश्चितपणे विचार करू. न्यायमूर्ती शिंदे साहेब यांनी त्या संदर्भात अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि माझी आज सकाळी न्यायमूर्ती शिंदे साहेबांची चर्चा झालेली आहे. ते म्हणलं आता याच्यात काही असं काही फार दाखले देण्यासंदर्भात काय आता फार असा अडचणीचा मुद्दा राहिला नाही असेल तर आपण चर्चेतून हा प्रश्न सोडू शकतो. त्यामुळे मला वाटतं कोणाचे जरी पत्रावून दाखले दिले गेले नाही किंवा ते रद्द केले गेले अशी काही वस्तुस्थिती नाही आहे. साहेब, कुंभमेळ्याची काय तयारी? मला तर मी तुमच्या माध्यमातूनच पाहिलं मी ते. कारण म्हणजे पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई केली पाहिजे, वाहनं जप्त केले पाहिजे, नाही वाहनं जप्त केली पाहिजे आणि ज्या भागातून तो गुन्हेगार येतो तिथं गुन्हा रजिस्टर करून त्याच्याविरुद्ध सुद्धा त्याला शिर्डीमध्ये येण्याचा प्रतिबंध करण्याचा सुद्धा आपण निर्णय केला पाहिजे. कोणत्या काय कायद्यात बसतो, काय बसतो आपण तपासून घ्या. परंतु अशा मोकाट गुन्हेगार जर राजमुद्रा लावून जर गाड्या फिरत असतील तर गंभीर आहे एकदम. पण तो राजमुद्रा लावणाऱ्या व्यक्तीचा म्हणजे तो आपल्या राजमुद्राचा अवमान आहे. अजूनही तो पूर्ण नाही, धूळ मोठ्या प्रमाणात झालेली काय ठेकेदार मनमानी पावसाच्यामुळे व्यत्यय थोडा येतोय. पण आता किमान कोलारपर्यंत रस्ता आपला बऱ्यापैकी झाला आहे. आता जो आता हा थोडा पॉकेट राहिला आहे सावळीवीर जवळचा, तुम्हाला तसं पाऊस उघडेल लगेच पूर्ण होईल त्याचं. नाही मी बोललो आहे मुख्य कार्याधिकाऱ्यांशी, तर त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही पर्याय जागा कुठे शोधतो आता तिथं, मग त्या ठिकाणी ते मंदिर बांधता येतील आपल्याला. ते आता आज चर्चा झाली, प्रतिकराव शेळके यांची काही जमीन पुरी भूसंपादित केलेली आहे संस्थांनी, त्यासुद्धा मंदिराकरता योग्य जागा असेल, पण ते स्वतः पाहणी करतील, निर्णय करतील.